नमस्कार, मी श्रेयश पांडे जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत। देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला वळण देणारी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून अवघ्या काही तासांतच या निवडणुकी अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार। बुधवारी संध्याकाळपर्यंत सर्व पक्षांचा प्रचार थांबला। आता शुक्रवारी 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल। महाराष्ट्रामध्ये या टप्प्यात नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघाचा समावेश आहे। तर देशामध्ये कोणत्या महत्त्वाच्या जागांवर मतदान होणार आहे, कशी लढत असेल पाहूयात आजच्या जेएम विशेषमध्ये। 18व्या लोकसभेसाठी शुक्रवारी 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये 21 राज्यातील 102 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे आणि याची मतमोजणी 4 जूनला होणार। लोकसभेसोबतच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभेसाठी शुक्रवारी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। सर्वप्रथम राज्यात पहिल्या 5 टप्प्यात ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या 5 ठिकाणी लढत कशी असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राजू पारवे हे शिवसेनेचे रामटेकचे उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधामध्ये श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे रामटेकमध्ये उमेदवार आहेत। त्यानंतर नागपुरातून भाजपाकडून नितीन गडकरी यांना मैदानात उतरवण्यात आलेला आहे, तर काँग्रेसकडून नागपुरात विकास ठाकरे यांचं नितीन गडकरींना आव्हान असेल। सुनील मेंढे हे भाजपाकडून भंडारा गोंदियाचे उमेदवार आहेत, तर इकडे भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गडचिरोली चिमूरची लढत कशी असेल ती आपण पाहतोय। अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसान, भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत इथे पाहायला मिळेल। त्यानंतर चंद्रपुरामध्ये सुधीर मुनगंटीवार सध्या राज्यातले कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना भाजपानं लोकसभेच्या रिंगणात उतरलेलं आहे। तर प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपुरातून काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे, तर प्रतिभा धानोरकर सुधीर मुनगंटीवार यांना आव्हान देतील। पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय वक्तव्य केलं पाहूयात। श्रीराम ललांची मूर्ती 500 वर्षानंतर आपल्या मंदिरात विराजमान झाली आहे, त्यामुळे एक विशेष आनंद आहे। निश्चितच आज प्रचार संपलेला आहे। प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, मोदीजींना मिळेल, गडकरी साहेबांना मिळेल। प्रभू श्रीराम ललांची मूर्ती 500 वर्षानंतर आपल्या मंदिरात विराजमान झाली आहे, त्यामुळे एक विशेष आनंद आहे। निश्चितच आज प्रचार संपलेला आहे। प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, मोदीजींना मिळेल, गडकरी साहेबांना मिळेल। राज्यातलं गणित पाहिलं, राज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5 ठिकाणी लोकसभेसाठी मतदान होणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या राज्यात मतदान होणार आहे, राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहेत ज्या ठिकाणी निवडणूक पार पडणार आहे तेही पाहूयात। पहिल्या टप्प्यामध्ये देशात कुठे मतदान होणार आहे, किती जागेवर मतदान होणार आहे त्याची आपण आकडेवारी पाहतोय। राज्य आणि त्याच्या समोर जागा किती आहेत ते पाहतोय। अरुणाचल प्रदेशमध्ये 2 जागेवर मतदान होणार पहिल्या टप्प्यासाठी, आसाममध्ये पहिल्या टप्प्यासाठी 5 जागेवर मतदान होणार आहे, बिहारमध्ये 4 जागांसाठी, छत्तीसगडमध्ये 1 जागा, तर मध्य प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 6 जागांसाठी मतदान होणार। त्यानंतर आपण दुसरी आकडेवारी पाहतोय। राज्य मणिपूर इथे 2 जागेसाठी मतदान होणार आहे, मेघालयामध्ये 2 जागेसाठी, मिझोरममध्ये 1 जागा, नागालँड, पुडुचेरीमध्ये प्रत्येकी 1 जागा। त्यानंतर सिक्कीम, लक्षद्वीप, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, लक्षद्वीप आणि सिक्कीम मध्ये 1-1 जागेसाठी मतदान होणार। राजस्थानमध्ये 12 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे। तामिळनाडूमध्ये सर्वच्या सर्व 39 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार, तर उत्तर प्रदेशमध्ये 8 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार। पश्चिम बंगालमध्ये 3 जागांसाठी मतदान होणार आहे। अंदमान आणि निकोबारमध्ये 1 जागेसाठी, जम्मू आणि काश्मीरमध्ये 1 जागेसाठी आणि त्रिपुरामध्ये 1 जागेसाठी मतदान पहिल्या टप्प्यात पार पडणार आहे। देशामध्ये आपण कोणत्या राज्यामध्ये किती जागांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे तेही पाहिलं। मात्र देशभरामध्ये
पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार कोण आहेत, ज्यांची नावं सध्या चर्चेत आहेत, तेही पाहूयात. जितेंद्र सिंग हे भाजपाचे उमेदवार आहे. उधमपूरमधून 2 वेळा खासदार आहेत आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री आहेत. 2014च्या निवडणुकीमध्ये गुलाम नबी आझाद यांचा पराभव केला. 2019ला काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा सुद्धा पराभव केला. आता तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. नितीन गडकरी हे भाजपाकडून नागपूरचे उमेदवार आहेत. 2दा खासदार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत. 2014ला 7 वेळा खासदार असलेले विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला होता. 2019ला नाना पटोलेंना पराभूत केले. त्यानंतर जतीन प्रसाद जे भाजपाचे उमेदवार आहेत. पिलीभीतमध्ये उत्तर प्रदेशमधली ही जागा आहे. योगी आदित्यनाथ सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिलं. माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला पिलीभीत उत्तर प्रदेशमध्ये उमेदवार आहेत. त्यानंतर ए राजा हे द्रमुकचे उमेदवार आहेत. निलगिरीमधून माजी दूरसंचार मंत्री आणि द्रमुकचे विद्यमान खासदार आहेत. 2014ला पराभव झाला, मात्र 2019ला 5 लाखाहून अधिक मतांनी ते विजयी झाले. त्यानंतर के अन्नमलाई भाजपाचे उमेदवार आहेत. माजी IPS अधिकारी आणि तामिळनाडू भाजपाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. कोइंबतूर तामिळनाडूमधून ते भाजपाचे उमेदवार आहेत. किरेन रिजिजू भाजपाकडून अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम भागामध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. 3 वेळा खासदार राहिलेले आहेत आणि केंद्रीय विज्ञान मंत्री आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नबाम तुकी यांचा पराभव केला होता. माजी मुख्यमंत्री आहेत. गौरव गोगोई काँग्रेसकडून आसाममध्ये उमेदवार आहेत. काँग्रेसचे उपनेते आणि माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आहेत. कालियाभोर मतदारसंघातून 2 वेळा त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे. नकुलनाथ हे काँग्रेसकडून छिंदवाडाचे उमेदवार आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशमध्ये सर्व एक जागा सोडून भाजपा जिंकली होती, तर एकच जागा जी आली होती काँग्रेसची, ती यांची नकुलनाथ यांनी जिंकली होती. त्यानंतर अर्जुनराम मेघवाल भाजपाकडून बिकानेरचे उमेदवार आहेत. बिकानेरचे विद्यमान खासदार आहेत. सलग 3 वेळा बिकानेरचे खासदार आहेत. त्यानंतर तमिलिसाई सुंदरराजन या भाजपाच्या चेन्नई दक्षिणच्या उमेदवार आहेत. तेलंगणाच्या राज्यपाल होत्या आणि पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल पदावरून आता सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. राज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5 ठिकाणी मतदान होणार आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील 5 ठिकाणी 2019ला लढत कशी होती, कोण विजयी झालं होतं, कोणाला किती मतं मिळाली होती, तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2019ची लढत कशी आपण ती पाहतोय. शिवसेनेकडून रामटेकमध्ये कृपाल तुमाने उमेदवार होते. 5,97,000 मतं त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या समोर किशोर गजबे यांचं आव्हान होतं. 4,70,000 मतं त्यांना मिळाली. त्यांचा पराभव झाला होता. कृपाल तुमाने जिंकले होते. त्यानंतर नागपुरातली लढत पाहतोय. नागपूरमध्ये भाजपाकडून नितीन गडकरी उमेदवार होते. त्यांना 6,60,000 मतं मिळाली होती. काँग्रेसकडून नाना पटोले रिंगणात होते. 4,44,000 मतं त्यांना मिळाली होती. त्यांचा पराभव झाला होता आणि गडकरी विजयी झाले होते. त्यानंतर सुनील मेंढे हे भंडारा गोंदियातून भाजपाचे उमेदवार होते. 6,50,000 मतं त्यांना मिळाली होती. तर नानाभाऊ पंचबुद्धे यांना राष्ट्रवादीनं संधी दिली होती भंडारा गोंदिया इथून. त्यांना 4,50,000 मतं मिळाली होती. त्यांचा पराभव झाला होता आणि मेंढे यांचा विजय झाला होता. त्यानंतर भाजपाकडून अशोक नेते हे गडचिरोलीमध्ये उमेदवार होते. 5,19,000 मतं त्यांना मिळाली होती. नामदेव उसेंडी यांचं त्यांना आव्हान होतं. काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना 4,42,000 मतं मिळाली होती. त्यांचा पराभव झाला होता आणि इकडे अशोक नेते हे विजयी झाले होते. सुरेश धानोरकर हे चंद्रपुरातून एकमेव काँग्रेसची जागा आली होती. त्यांना 5,59,000 मतं मिळाली होती. त्यांचा विजय झाला होता. त्यांना भाजपाकडून चंद्रपुरात हंसराज अहिर यांचं आव्हान होतं. त्यांना 5,14,000 मतं मिळाली होती.